Very good evening, one and all, my dear friends. It's an emerging and new day for you people that, and today we are just going to cover up the next part of WH question. मूळतः WH क्वेश्चनची प्रॅक्टिस प्रोसेस ही जेवढी जास्त कराल तेवढी कमी आहे. परंतु एक कन्सेप्ट आपल्याला प्रॉपर पद्धतीने शिकणं पण तेवढाच गरजेचं आहे. आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण व्हॉट या संकल्पनेसंदर्भातल्या काही गोष्टी पाहतोय. त्यामुळे मिस आउट करू नका. कारण आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की व्हॉट म्हणजे काय? मला माहिती आहे. परंतु वाक्यरचनांचा अभाव असल्यामुळे आपण त्याला बोलताना वापरू शकत नाही. आणि जर तुम्हाला बोलताना जर हे व्हॉट वापरायचं असेल, तर कशा पद्धतीने काय वाक्यरचना बनवल्या जातात ते आपण नक्की पाहूया. बघा, त्यासाठी लाईव्ह सेशन घेतोय आणि या सेशनच्या माध्यमातून आपण व्हॉटच्या काही रचना इथे पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण लहानपणापासून बऱ्याच वेळेला एक वाक्यरचना वापरत आलो. ते म्हणजे काय? व्हॉट इज युअर नेम? है ना? व्हॉट इज युअर नेम? आणि ही संकल्पना आपल्याला एवढी पाठ झाली तुम्हाला सांगतो, की विचारूच नका. फाईन. मग आपल्याला कुठेही गेल्याच्या नंतर व्हॉट इज युअर नेम म्हटलं, की आपल्याला लक्षात येतं की अरे हा हे डब्ल्यूएच क्वेश्चनचा पार्ट आहे, आम्हाला माहिती आहे, काही प्रश्न नाही. परंतु व्हॉटचा वापर खऱ्या अंशी कसा होऊ शकतो ते तुम्हाला आजच्या काही वाक्यरचना पाहिल्याच्या नंतर माझ्यासोबत नक्की कळणार आहे. बघा, पुढचं वाक्य. व्हॉट डू यू लाईक टू ईट? व्हॉट डू यू लाईक टू ईट? तुम्हाला खायला काय आवडतं? राईट. व्हॉट डू यू हॅव? तुमच्याकडे काय आहे? व्हॉट डू यू वॉन्ट? मला प्रज्ञाताई सांगा, व्हॉट डू यू वॉन्टचा मराठीत अर्थ काय होईल बरं? तुम्हाला काय पाहिजे? अगदी बरोबर आहे, कारण वॉन्टचा उपयोग आपण पाहिजे या अर्थाने वापरला आहे. बरोबर आहे की नाही? राईट. ओके. आता बघा, अजून एक वाक्य. व्हॉट डू यू वॉन्ट परचेस? सांगा बरं, याचा मराठीत अर्थ काय होतो? व्हॉट डू यू वॉन्ट परचेस? हा, तुम्हाला काय खरेदी करायचं? हा, तुम्हाला काय खरेदी करायचं आहे. अगदी बरोबर आहे. व्हॉट डू यू टू से? सांगा बरं, याचा अर्थ काय होतो? व्हॉट डू यू टू से? तुम्हाला काय म्हणायचे? हा, व्हॉट डू यू वॉन्ट टू से? तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? त्याचा अर्थ काय होतो? या पद्धतीने आपण वाक्यरचना ह्या वापरत असतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ताई, तर बघा, या वाक्यामध्ये इज असेल, या वाक्यामध्ये डू असेल, या वाक्यामध्ये डू असेल. हे सगळं काय आहेत? तर हे आहेत सहाय्यकारी क्रियापदे. याला काय म्हणतात? हेल्पिंग वर्ब्स. आपण आतापर्यंत ज्या काही रचना पाहिल्यात, हाऊ मेनी, हाऊ मच, हुज, विच, याच्यानंतर काय झालं होतं? तर याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी लावणारा शब्द तिथे लावला होता त्याच्यानंतर. बघा, एक उदाहरण जर घ्यायचं झालं ताई, आपण इथे आपण घेतलं होतं, हाऊ मेनी पेन्स डू यू वॉन्ट? ही जी वाक्यरचना आपण घेतली होती, तर या वाक्यरचनेमध्ये हाऊ मेनी नंतर काय वापरलं होतं आपण? पेन वापरले होते. बरोबर आहे? हा, हे पेन म्हणजे ऑब्जेक्ट होतं. काय होतं? ऑब्जेक्ट. म्हणजे जो वाक्याच्या शेवटी लावणारा भाग ऑब्जेक्ट. होता, तो आपण अलीकडे लावला होता. पण आता आपण हा, तर असं करत नाहीये. आता आपण बघा, इथे इज वापरलं, इथं डू वापरलं, इथं डू वापरलं. त्याला म्हणतात सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे व्हॉटच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद सोबत घेतली जातात. याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे. बरोबर आहे? हो. आता लक्षात घ्या,
की आपल्याला व्हॉटची वाक्य वापरत असताना अशा पद्धतीने डू यू लाईक, डू यू हॅव, डू यू वॉन्ट टू परचेस या शब्दरचना वापरता येऊ शकतात. कारण आपण व्हॉटने प्रश्न विचारत असताना समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारतो जो आपल्या समोर आहे. बरोबर आहे की नाही? हो. मग समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारताना आपण यू, डू यू वॉन्ट, डू यू हॅव या संकल्पना वापरू शकतो. मग आता आपल्या घरामध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी आपण वापरत असताना याचा वापर करू शकतो. आलंय लक्षात? हो. चालेल. सर लिहून घेऊ का 2 मिनिटं? हा, लिहून घ्या मॅडम, हे प्रश्न लिहून घ्या, काही हरकत नाही. म्हणजे आपल्याला उदाहरणं खातल असले ना की अशी उदाहरणं बनवता येतात आपल्याला. लिहून घ्या. लिहून झालं की सांगा, पुढचा शब्द घेऊया आपण. हो. ओके सर. बघा, आता व्हॉट झालं. ओके. आपण पुढची जी संकल्पना पाहतोय दॅट इज कॉल्ड ॲज व्हाय. पुढचा शब्द टाका मॅडम, व्हाय. व्हाय म्हणजे काय सांगा बरं मॅडम? काय म्हणजे का? राईट, अगदी बरोबर आहे. लिहा. सगळ्यात वरती व्हाय जिथं लिहिलंय तिथं लिहा का. हा. बघा, का म्हणजे काय, तर आपल्याला त्याच्यातून कारण दर्शवायचं असतं. काय दर्शवायचं असतं? तिथे त्याच्या बाजूला लिहून घ्या. कारण. कारण दर्शवण्यासाठी आपण व्हायचा वापर करतो. व्हाय म्हणजे काय? रिझन, कारण. कारण दर्शवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. जसं बघा, वाय डू यू लाईक पाणीपुरी? तुला पाणीपुरी का आवडते? याचं कारण जाणून घेण्यासाठी मी व्हाय हा शब्द वापरला आहे. बरोबर आहे ना? जसं हो. व्हाय डू यू वॉन्ट टू परचेस ऍपल? तुला ऍपलच का बरं घ्यायचा आहे? याचं कारण जाणून घेण्यासाठी मी व्हायचा वापर करतो. लक्षात ठेवा नेहमी. व्हाय डू यू वॉन्ट टू परचेस ऍपल? तुला परचेस ऍपलच का खरेदी करायचा आहे? बघा, व्हाय डू यू फाईट विथ हिम? अरे तू का भांडतो रे त्याच्यासोबत? आपण म्हणतो की नाही, व्हाय डू यू फाईट विथ हिम? तू त्याच्यासोबत का भांडतोस? त्यानंतर बघा, व्हाय डू यू ड्राईव्ह कार फास्टली? व्हाय डू यू वॉन्ट? आवाज येतोय मॅडम? प्रज्ञाताई, आवाज येतोय का?